नमस्तेस्तु चिंतितार्थ प्रदायिने औदुंबर सदावास चिदंबर नमोस्तुते। चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य भाऊंच्या कृपेनं परमपूज्य गुरुवर्यताईंच्या मार्गदर्शनानुसार आयोजित श्री शाकंभरी नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं श्री शिव महापुराण कथा या कथेचं आज वेदशास्त्र संपन्न अभिजित महाराज पुराणिक यांनी काल कथेला अत्यंत दमदार अशी सुरुवात केली आहे। काल शिव महापुराण कथेचं महात्म्य, या कथा श्रवणाचं फल काय आहे आणि या कथा श्रवणाने बिंदुका सारखा महापातकी सुद्धा कसा उद्धरून गेला, त्यांनी अत्यंत रंजक पद्धतीनं आपणास काल समजावून सांगितलं। बिंदुका सारख्या महापातकाला उद्धरून जाणारी ही कथा आहे, तर ही कथा आपण निश्चितच अगदी मन लावून श्रवण केली पाहिजे। त्यामुळे आजच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया। तत्पूर्वी ग्रंथपूजन आणि महाराजांना पुष्पहार घालण्यासाठी पिंपरी आंबाडी येथील चिदंबर भक्त प्रमोद लांबे यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचंय। प्रथम ग्रंथाला हार अर्पण करायचा आहे आणि नंतर महाराजांनाही पुष्पहार घालून त्यांचा आभार व्यक्त करायचे। हॅलो हॅलो चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा सुरुवात करावी। हॅलो हॅलो थोडा आवाज ऐकू द्या आणि ट्रबल दे द्या, क्लिअर आवाज कडक। मंगल मूर्तये नमः। मंगल भगवान वरिकाक्षो मंगलायतनो हरिः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंगल भगवान शंभु मंगल वृषभध्वज मंगल पार्वती नाथो मंगलायतनो हरः। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। बोल भवानी माता की जय, जगदंबा माता की जय, चिदंबर स्वामी भगवान की जय। नागेंद्रे हाराय त्रिलोचनाय, नागेंद्रे हाराय त्रिलोचनाय, भस्मांगे रागाय महेश्वराय, भस्मांगे रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धागंधराय, नित्याय शुद्धाय दिगंधराय, तस्मै तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय। इको दादा इको इको। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरे हरे भोले नमः शिवाय। मंदाकिनी चंदन चर्चिताय
नंदीश्वरनाथ महेश्वराय मंदाकिनी चंदन चर्चिताय नंदीश्वरनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प पूजिताय मंदार पुष्प बहु पुष्प पूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै मकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गौरी वदनाब्जबाल सूर्याय दक्षाधरनाशकाय शिवाय गौरी सूर्याय दक्षाधरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः वशिष्ठ कुम्भोद्धव गौतमार्य मुनीन्द्र देवाचित शेखराय वशिष्ठ कुम्भोद्धव गौतमार्य मुनीन्द्र देवाचित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै भकाराय नमः शिवाय तस्मै भकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय यज्ञ स्वरूपाय जटाधराय पीनाकहताय सनातनाय यज्ञ स्वरूपाय जटाधराय पीनाकहताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हरे हरे भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हरे हरे भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हरे हरे भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
शिव शिव भोले नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय नमः पार्वती शिव हर हर महादेव पंचाक्षरमिद पुण्य यह पठे शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते पुंडलिकार्ध हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की चिदंबर स्वामी भगवान की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव बोल भवानी माता की संत सद्गुरु मातांग महाराज की सब संतन की ओम नमः शिवाय थोड़ा कडक करा आवाज ट्रबल द्या तर महाराज इको कमी करून टाका कालपासनं भगवती जगदंबेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आणि आज द्वितीय दिवस आपल्या कथेचा आणि हा उत्सवाचा देखील प्राप्त झालेला आहे काल शिव महापुराण कथा प्रतिपादनाला प्रारंभ आपला झालेला मंगलाचरण आपण केलं शिव महापुराण कथेचं महात्म्य आपण श्रवण केलं की किती जरी पापी जीव असला आणि तो जर खऱ्या शुद्ध अंतकरणानं भक्तिभावानं जर भोलेनाथांना शरण जाईल ना तर आमचे सांब सदाशिव भगवान भोलेनाथ एवढे कृपाळू एवढे दयाळू आहेत की पाप करून करून भूत प्रेत पिशाच चरणीला जरी प्राप्त झालेला जीव असला आणि तो फक्त महादेवांची कथा जरी श्रवण करेल तरी सुद्धा त्याला दिव्य शिवलोक प्राप्त होतो त्याचा उद्धार होतो हे सामर्थ्य कोणाचं हे सामर्थ्य आमच्या महादेवांचं हे सामर्थ्य आमच्या परम पवित्र शिव महापुराण कथेचं आहे महाराज नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव अरे या शिव महापुराण कथेचं सामर्थ्य असं महात्म्य असं की कथा श्रवण केल्यानं मूर्ख व्यक्ती ज्ञानी बनतो पापी व्यक्ती पुण्यवान बनतो अधर्मी व्यक्ती धार्मिक बनतो बद्ध जीव असेल तो मुक्त बनतो हे श्रेष्ठत्व शिव महापुराण कथेचं महात्म्य काल आपण बघितलं ही मूळ शिव महापुराण कथा जी ही कोणी सांगितली कोणाला सांगितली होती मूळ शिव महापुराण जे सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं स्वतः भोलेनाथांनी जगन्माता पार्वतीला आणि जेव्हा महादेवांनी ही कथा प्रतिपादन केली होती तेव्हा ही कथा किती विस्तृत होती तेव्हा शिव महापुराणाचे श्लोक होते 100 कोटी एवढी विस्तीर्ण कथा भोलेनाथांनी सांगितली जसं रामायण वाल्मिकींनी रचलं होतं ना रामायण शतकोटी अपारा रामायण सुद्धा वाल्मिकींनी जे रचलेले ते 100 कोटी श्लोकांचं आहे मग विचार करा छोटासा एखादा ग्रंथ जर पारायण करायचा आपल्याला असेल तर 7-7, 8-8 दिवस आपल्याला लागून जातात आणि त्या ग्रंथामध्ये ओव्या किती असतात श्लोक किती असतात 1000, 2000, 3000, 4000 हजारांमध्ये जर कधी आपण गार व्हायला लागलो तर 100 कोटींचा ग्रंथ कधी आपण अभ्यासणार आहेत हा मूळ जो शिव महापुराण होता ना त्याच्यामध्ये अनेक संहिता होत्या महाराज वर्णन पुराणांमध्ये आलेलं आहे विद्येश्वर संहिता होती रुद्र संहिता विनायक संहिता उमा संहिता शतकोटी रुद्र संहिता सहस्त्रकोटी रुद्र संहिता एकादश रुद्र संहिता कैलास संहिता होती शतरुद्र संहिता होती कोटी रुद्र संहिता होती मातृ संहिता वायवीय संहिता धर्म संहिता उमा संहिता अनेक संहिता होत्या पण एवढा विस्तीर्ण जो ग्रंथ आहे कलियुगामध्ये याचा अभ्यास करणं आपल्याला शक्य आहे का नाही ना रामायणाबद्दल सुद्धा तेच घडलं मूळ ग्रंथ एवढा विस्तीर्ण होता एवढा अभ्यास कोणीच करू शकत नाही कलियुगामध्ये म्हणून मग संक्षिप्त रामायणाचं अध्ययन आपण करतो तद्वत वेद व्यासांनी ही अडचण ओळखली कलियुगातल्या जीवांची आणि काय केलं व्यासांनी जो विस्तीर्ण शिव महापुराण ग्रंथ होता त्याला संक्षिप्त बनवलं आणि आज जे आपण शिव महापुराणाचं अध्ययन करतो ना हे संक्षिप्त शिव महापुराण वेद व्यासांनी भक्तांच्या उद्धारासाठी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे शिवे निर्मिला ग्रंथ विस्तीर्ण तो शतकोटी संक्षेपुनी द्वैपायने त्या केली दिनावरी
कृपा मोठी. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. 100 कोटींचा ग्रंथ शॉर्ट केला आणि किती संक्षिप्त बनवला. 24,000 श्लोकांचा हा ग्रंथ, जो ग्रंथ आज आपण अभ्यास, तो जो ग्रंथ आपल्याला बघायला भेटतो ना, हा 24,000 श्लोकांचा ग्रंथ शिव महापुराणाचा आहे. आणि हे दिव्य शिव महापुराण जर कधी वाचलं तर सर्व जीवांचं कल्याण होतं, त्रिविध ताप शमन होतात, सर्व पापांचा नाश होतो आणि अंती सद्गती जीवाला प्राप्त होते. शिव महापुराणाचं महात्म्य सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना प्रतिपादन करतात. सूत सांगतात शौनकादिक ऋषींव्रत. कथा ऐकली आणि आनंद शौनकांना झालेला आहे. खरोखर आम्ही धन्य आहोत महाराज की आपल्यासारखा वक्ता आम्हाला प्राप्त झाला, जो भगवान भोलेनाथांचं सुंदर चरित्र आम्हाला प्रतिपादन करतो. पण शौनक जे आहेत ना, फार विद्वान आहेत आणि शौनकांनी असे सुंदर सुंदर प्रश्न सुतांना विचारलेले. तुम्ही कधी पुराण कथा अध्ययन करा. त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलेला नाही, तर त्यांनी असे प्रश्न विचारले की जेणेकरून लोकांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. श्री शौनक उवाच. शौनकांनी सुतांना प्रश्न विचारला, महाराज गुरुदेव, योगायोगानं दैव आमचं बलवत्तर होतं म्हणून तुमच्यासारखे ज्ञानी सद्गुरू आम्हाला प्राप्त झाले की जे शिव महापुराण कथा आम्हाला प्रतिपादन करतील, भागवत कथा आम्हाला प्रतिपादन करतील, देवी भागवत आम्हाला प्रतिपादन करतील. हे ज्ञान आम्हाला मिळालं कारण काहीतरी पुण्य आमचं होतं, भाग्य आमचं होतं म्हणून तुम्ही भेटलात ना. पण सगळ्यांनाच गुरु भेटतील असं आहे का? नाही ना. आपल्याला सुजी महाराज भेटणार आहेत का? वेदव्यास भेटणार आहेत का? शुकदेव भेटणार आहेत का कथा करण्यासाठी, सांगण्यासाठी? नाही ना. सगळ्यांना हे सद्भाग्य प्राप्त होत नसतं. मग काय करायला पाहिजे? मग आमच्यासारख्या महाराज लोकांकडून धकून घ्यावं लागतं कसं तरी महाराज. पण शौनकांनी प्रश्न विचारला, असे जे सामान्य लोक असतात ज्यांना खरोखर अशा सद्गुरूंची प्राप्ती होत नाही, अशा साधकांच्या उद्धारासाठी सुद्धा एखादा सोपा मार्ग जर कधी असेल तर तो मार्ग प्रतिपादन करा महाराज. सूत उवाच. आणि सूतजी महाराज शिव महापुराणामध्ये अत्यंत सोपा मार्ग साधकाच्या उद्धाराचा प्रतिपादन करतात. सूत म्हणतात, ज्यांना श्रवण मनन कीर्तन ही साधनं प्राप्त होत नाहीत ना, त्यानं काय करावं? त्या साधकानं, त्या भक्तानं शिवलिंगार्चन करावं. शिवलिंगाची जर स्थापना केली, प्रतिष्ठा केली, जर कधी मंदिरामध्ये गेलो तिथं जर शिवलिंगाचं पूजन जर मनोभावे केलं ना, तर तेवढ्याच नुसत्या साधनानं, तेवढ्याच नुसत्या भावभक्तीनं सुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्या साधकाचा उद्धार करतात. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. किती सोपं साधन आहे महाराज. काय करायला पाहिजे? कशानं प्रसन्न होतात भोलेनाथ? अरे धन्यवाद द्यावे लागतील त्या प्रदीपजी महाराजांचे की त्यांनी एक मंत्र आपल्याला सांगून दिलेला. कोणता मंत्र? एक लोटा जल सारी समस्या का हल. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. आमचा भोलेनाथ एवढा दयाळू कृपाळू आहे, एवढा भोला देव भोलेनाथ आहे की नुसतं जल जरी त्याला अर्पण केलं तरी प्रसन्न झाला भोलेनाथ. दुसरं काय लागतं महाराज? त्याची जर शिवलिंगाची जर मनोभावे पूजा जरी केली ना, जे आपल्याकडे असेल, पत्रम पुष्पम फलम तोयम, पत्र पुष्प फल भक्तिभावानं फक्त भोलेनाथांना अर्पण करा. ते जर नसेल फक्त जल अर्पण करा. जलधारा प्रिय शिव. आणि शिवलिंगाचं जर कधी पूजन केलं ना, जर इतर उपचार प्राप्त झाले, बघा पूजेमध्ये सुद्धा शिवपुराणामध्ये सुद्धा शिवपूजनाचं विस्तीर्ण वर्णन आलेलं आहे. पूजेमध्ये जे जे उपचार असतात, कोणते कोणते उपचार असतात? आसन असतं, अर्घ्य असतं, पाद्य असतं, जल असतं, पंचामृत असतं, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षता, परिमल, द्रव्य, धूप, दीप, नैवेद्य, छत्र, ध्वजा, चामर, दक्षिणा, प्रदक्षिणा, अनेक उपचार आहेत भोलेनाथांच्या पूजनाचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे उपचार अर्पण करावेत, शिवपूजन करावं. ज्यांना शक्य नसेल भक्तिभावानं जल जरी अर्पण केलं भोलेनाथ प्रसन्न होतात. भक्तिभावानं नुसता नमस्कार जरी केला महादेव प्रसन्न होतात. नुसतं नाम जरी भोलेनाथांचं मुखानं उच्चारलं तरी भोलेनाथ उद्धार करतात महाराज. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. यासाठी साधकांनी मंदिरामध्ये जाऊन तर शिवलिंगार्चन करावंच करावं, पण घरामध्ये सुद्धा शिवलिंगाची स्थापना करावी, प्रतिष्ठा करावी. पण घरामध्ये असणारं शिवलिंग आणि मंदिरांमध्ये असणारं शिवलिंग याच्यामध्ये भेद आहे. मंदिरामध्ये शिवलिंग कसं असलं पाहिजे? मंदिरामध्ये असलेलं शिवलिंग हे विधभर आकारापेक्षा मोठं असलं पाहिजे. जेवढ्या मोठ्या आकाराचं शिवलिंग मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केलं जाईल तेवढं ते उत्तम फल प्रदान करणारं असतं. आणि घरामध्ये असणारं शिवलिंग कसं असलं पाहिजे? काही काही लोक अज्ञानामध्ये घरामध्ये सुद्धा मोठ्या आकाराच्या मूर्ती आणतात, त्याची स्थापना देवघरामध्ये करतात. पण शास्त्र सांगतं की घरामध्ये विधभर पेक्षा मोठ्या आकाराची मूर्ती देवघरामध्ये नित्य पूजनासाठी नसली पाहिजे. कोणत्याच देवाची,
म्हणून वीटभरपेक्षा कमी आकाराची मूर्ती देवघरात नित्यपूजेसाठी असावी. आणि शिवलिंगाबाबत तर नियम असा आहे की शिवलिंगाची स्थापना घरात जर कधी करायची असेल तर त्याचा आकार किती असला पाहिजे, त्याचा आकार अंगठ्यापेक्षा कमी असला पाहिजे. जास्तीत जास्त अंगठ्या एवढं शिवलिंग घरामध्ये पूजन करायला चालतं. त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं शिवलिंग घरामध्ये स्थापन पूजन करू नये. त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं जर शिवलिंग असेल तर ते मंदिरामध्ये स्थापन करावं, त्याचं मंदिरामध्ये पूजन केलं पाहिजे. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. जो शिवलिंगाची मात्र पूजा करतो त्याचा उद्धार होऊन जातो. शौनकांनी परत एकदा सुतांना थांबवलं. शौनक म्हणतात, सुतजी, आमच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न निर्माण झाला. बाकीच्या देवांची पूजा करत असताना इतर देवांच्या मूर्तींची पूजा केली जाते, पण महादेवाच्या बाबत आम्ही असं बघत नाहीत. महादेवांच्या बाबत त्यांच्या मूर्ती पूजनापेक्षा शिवलिंगाची पूजा करणं हे जास्त प्रचलित आम्हाला दिसतं, पण इतर देवांच्या बाबतीत ही प्रचलन आम्हाला दिसत नाही. मग असं हे भेद असण्याचं कारण काय, आम्हाला अगोदर उत्तर द्या. का शिवलिंगाचंच पूजन केलं पाहिजे? सूतांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. सूत मोठे ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, अधिकारी, महात्मे. सूत म्हणतात याचं रहस्य ऐका हे ऋषी मुनींनो. शिव जे आहे, शिव एकमेव परब्रह्म परमात्मा या सृष्टीमध्ये, या जगामध्ये जसं स्वरूप शिवांचं सगुणामध्ये आहे तसंच परिपूर्ण स्वरूप शिवशंकरांचं निर्गुण निराकार सुद्धा आहे. मात्र अन्य देवांच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट नाही. अन्य देव फक्त सगुण रूपामध्ये परिपूर्ण आहेत, पण निर्गुण निराकार रूपामध्ये ते ब्रह्मत्वाशी एकरूप होऊन जातात. आणि शिव निर्गुणामध्ये सुद्धा परिपूर्ण आहे आणि शिव सगुण रूपामध्ये सुद्धा परिपूर्ण आहे. आणि शिवांची मूर्ती जी असते, शिवांची मूर्ती ही त्यांच्या सगुण साकार रूपाचं प्रतीक म्हटल्या जाते आणि शिवलिंग हे त्यांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं प्रतीक म्हटल्या जातं. म्हणून शिवांच्या बाबतीत दोन्ही पूजा प्रचलित आहेत, पण दोन्ही पूजा जरी प्रचलित असल्या तरी सगुण मूर्ती कशी जरी असली तरी त्याला एक सीमा असते. आणि निर्गुण कसं असतं, निर्गुण असीम असतं, अनंत असतं. म्हणून शंकर स्वतः म्हणतात की माझ्या मूर्ती पूजनापेक्षा माझ्या शिवलिंगाची जो स्थापना प्रतिष्ठापना पूजा करत असतो तो भक्त मला जास्त प्रिय असतो. महाराज नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. कारण अनंत असीम जे ब्रह्मतत्व आहे ना, त्या तत्वाचं तो पूजन करत असतो. ते पूजन भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय, म्हणून शिवलिंगाचं पूजन झालं पाहिजे. शौनक म्हणाले, सुतजी, आपण म्हणालात की शिव हेच एकमेव सगुण निर्गुण परब्रह्म परमात्मा आहे, त्यांच्यासारखं निर्गुण स्वरूप इतर देवांचं नाही, म्हणून शंकर सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत, म्हणून शिवलिंगाचं पूजन करायला पाहिजे, मान्य आहे. परंतु महाराज, आमच्या मनामध्ये आता तिसरा प्रश्न निर्माण झाला. हे शिवलिंग निर्माण कसं झालं होतं, निर्माण कधी झालं होतं, हे शिवलिंग निर्माण का झालं, आणि ब्रह्मा विष्णू अधिक देव सुद्धा या शिवलिंगाचं पूजन का करतात, संपूर्ण कथा विस्ताराने आम्हाला प्रतिपादन करा महाराज. आणि सूतजी महाराज कथा प्रतिपादन करायला लागले. सूत उवाच, हे शौनकादिक ऋषी मुनींनो, तुम्ही सर्वजण परम शिवभक्त आहात, म्हणून शिवतत्वाविषयी तुम्हाला सांगतो, ऐका, श्रवण करा. अरे, वेद वेदांतामध्ये ज्या तत्वाला परब्रह्म तत्व म्हणतात, सांख्य ज्याला पुरुष म्हणतात, योगी ज्याला परमात्मा म्हणतात, त्याच निर्गुण निराकार तत्वाला शिव महापुराणामध्ये परम शिव तत्व म्हटल्या गेलेलं आहे. शिवतत्व आणि आत्मतत्व वेगळं नाही महाराज. वेदांती लोक त्याला ब्रह्म परब्रह्म म्हणतात. योगी वगैरे साधना करणारे लोक त्याला आत्मा म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात. वैष्णव जे असतात ते त्याच तत्वाला विष्णू म्हणतात, आणि शैव जे असतात ते त्याच तत्वाला शिवतत्व परशिव तत्व म्हणतात. हे तत्व कसं आहे, पूर्वी महाप्रलयानंतर सर्व चराचर विश्व जेव्हा नष्ट होऊन जातं तेव्हा चंद्र नसतात, सूर्य नसतात, तारे नसतात, ग्रह नक्षत्र नसतात, पंचमहाभूत सुद्धा लय होऊन यांचा जातो, पंचतन्मात्रा सर्व लेवा लय होऊन जातो, तेव्हा सर्वत्र फक्त अंधकार पसरलेला असतो. त्या समयी जे तत्व शिल्लक उरतं ना, हे ब्रह्मतत्व असं आहे जे सृष्टीच्या पहिले सुद्धा जसं आहे तसंच होतं. सृष्टी निर्माण झाली तेव्हा सुद्धा जे तसं आहे तसंच आहे, आणि सृष्टीचा विलय झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये ते मात्र फरक पडत नाही. त्या शाश्वत तत्वाचं नाव आहे परब्रह्म परमात्मा, आणि त्याच शाश्वत तत्वाचं नाव आहे भगवान सांब सदाशिव भोलेनाथ. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. जेव्हा चराचरात काहीच नव्हतं त्या समयी फक्त सच्चित आनंद स्वरूप ब्रह्मतत्व अस्तित्वात होतं. आत्मसाधना करणारे योगी लोक त्याच परब्रह्माची हृदयात भावना करत असतात, उपासना करत असतात, त्याच तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते तत्व कसं आहे,
ते मनाचा विषय नाही, ते वाणीचा विषय नाही. त्याला नाम नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, त्याला गंध नाही, त्याला रस नाही. ते स्थूलही नाही आणि ते सूक्ष्मही नाही, ते रसही नाही आणि ते दीर्घही नाही, ते लहानही नाही, ते मोठंही नाही, ते वाढतही नाही आणि ते कमीही होत नाही. म्हणून त्या तत्वाला अक्षर तत्व म्हटल्या गेलेलं आहे. गीतेचं अध्ययन आपण सर्व करतो ना. गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अक्षर परब्रह्म तत्वाचा उपदेश पार्थ अर्जुनाला केलेला आहे ना. त्याच अक्षर तत्वाचा उपदेश या ठिकाणी शिव महापुराणामध्ये सुद्धा आलेला. काय याला अक्षर म्हणतात? क्षर नाम क्षरण. ज्या तत्वाचं कधीच क्षरण होत नाही, नाश होत नाही, त्या तत्वाला परब्रह्म तत्व म्हटल्या गेलेलं आहे. हे तत्व कसं आहे? ते एकमेव आहे, अखंड आहे, सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप, अनंत, अप्रमेय, अव्यय, अविनाशी, आधाररहित, ज्योती स्वरूप, निर्गुण, निराकार, सर्व व्यापक, सर्वांचे आदि कारण असलेलं, निरालंब, मायारहित, उपद्रवरहित, अनादि जे तत्व आहे, त्या तत्वाला, त्या चिन्मय तत्वाला शिव प्रभू म्हटल्या गेलेलं आहे. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. त्या तत्वाबद्दल किती जरी शब्दांनी वर्णन केलं तरी सुद्धा कळत नाही. मग कळून घ्यायचं असेल तर कसं कळतं महाराज? जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त होतो तेव्हा त्या तत्वाविषयी खरं खरं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि गुरु कोण आहे चराचराचा? चराचराचा गुरु सांब सदाशिव भगवान भोलेनाथ हे महाराज. जेव्हा त्या महादेवांचा अनुग्रह प्राप्त होतो, जेव्हा महादेव साधकावर प्रसन्न होत असतात ना, तेव्हाच फक्त शिवतत्वाचा बोध साधकाला होऊ शकतो. अन्यथा त्यांच्या कृपेशिवाय ब्रह्मादिक देवांना सुद्धा शंकराची माया कळत नाही, त्याचा अंत पार लागत नाही. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. ते निर्गुण निराकार जे तत्व आहे ना, त्याच ब्रह्मतत्वाला सांब सदाशिव म्हटल्या गेलेलं आहे. सर्वप्रथम सृष्टीमध्ये बघा, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली शिव महापुराणामध्ये विस्तारानं कथा आलेली आहे. अन्य पुराण जर कधी तुम्ही बघताल, कोणत्या पुराणामध्ये ब्रह्मदेवाला मोठं म्हटलं गेलं, कोणत्या पुराणामध्ये विष्णूंना मोठं म्हटलं गेलं, कोणत्या पुराणात सूर्याला मोठं म्हटलं गेलं, कोणत्या पुराणात देवीला मोठं म्हटलं गेलं, कोणत्या पुराणात गणेशाला मोठं म्हटलं गेलं, विविध मतभेद आहेत. पण शिव महापुराणामध्ये सार तत्व वर्णन करूलेलं वेदव्यासांनी. वेदव्यास म्हणतात ते जे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे ना, तेच शिवतत्व आहे, त्यालाच सांब सदाशिव म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या शिवांच्या मनामध्ये कल्पना निर्माण झाली, एकोहम बहुश्याम, की मी एकटा आहे. एकटं देवालाही करमत नाही महाराज. आपण जर तुम्ही घरात एकटे असाल तुम्हाला करमतं का? नाही ना. तसं देवालाही एकटं करमलेलं नाही. देवाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, सृष्टी निर्माण केली पाहिजे. प्रथम स्मरण एकोहम बहुश्याम भगवंताच्या मनामध्ये जेव्हा निर्माण झालं, तेव्हा त्या भगवंतानं जो निर्गुण निराकार स्वरूपामध्ये होता, त्यानं सगुण साकार रूप धारण केलं आपल्या इच्छेनं. आणि त्यांची जी सगुण साकार मूर्ती आहे ना, त्याच मूर्तीला सांब सदाशिव म्हटल्या गेलेलं. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. निर्गुण निराकार तत्व जे शिवतत्व आहे ते सगुण रूपामध्ये आलं, सदाशिव त्यांचं नाव. त्या सदाशिवांनीच आपल्या इच्छेनं आपली एक शक्ती निर्माण केली. जशी शरीरापासून सावली निर्माण होत असते ना, तशी भगवंताच्या इच्छेपासनं त्यांची शक्ती, त्यांची अर्धांगिनी निर्माण झाली, जिला जगदंबा नाम पार्वती म्हटल्या गेलं. बोल भवानी माता की जय, जगदंबा माता की जय. त्या पराशक्तीलाच प्रधान प्रकृती गुणवती किंवा माया म्हटल्या गेलेलं आहे. सर्व चराचराची जननी जर कधी ती असेल तर ती ही जगदंबा माता आहे महाराज. आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनाने कोटी जन्माची पुण्याई. हो आई उदय ग अंबाबाई, आई उदय ग अंबाबाई, उदय ग अंबाबाई, आई उदय ग अंबाबाई. जगदंबा माता की. आणि त्याच भगवती जगदंबेचा हा शाकंभरी नवरात्रोत्सव या ठिकाणी चालू आहे ना, म्हणून देवीचा सुद्धा जय जयकार झालाच पाहिजे ना. शांत बसून कसं चालेल? तुम्हाला का झोप यायला लागली का? बघा, काही काही गोष्टी असतात त्या अवघड असतात कळण्यासाठी. मी समजू शकतो ब्रह्म काय, माया काय, प्रकृती काय, पुरुष काय, हा वेदांत समजण्यासाठी थोडा कठीण आहे, म्हणून अगोदरच सांगून देतो. कारण नंतर तुम्हाला भुका लागल्यानंतर तुम्ही काही माझं ऐकणार नाही, मला माहितीये. जगदंबा माता की जय. निर्गुण निराकार ब्रह्मतत्वापासून सगुण साकार सांब सदाशिव निर्माण झाले. सदाशिवांचं स्वरूप कसं होतं? या
सुंदर कापराप्रमाणे गोरापान वर्ण भगवान भोलेनाथांचा आहे. त्यांच्या मस्तकावर गंगा शोभून दिसते. 5 मुख भोलेनाथांना कापरासारखा शुभ्र वर्ण, प्रत्येक मुखाला 3 नेत्र, 15 नेत्र महादेवांना, 10 हात आहे, त्रिशूळ डमरू आदी आयुध धारण करतात. यांना भगवान देवादिदेव भोलेनाथ महादेव म्हटल्या गेलेलं आहे. महादेव आणि जगन्माता पार्वती सृष्टीत सर्वप्रथम निर्माण झालेले. सुंदर ते ध्यान शोभे काशीपुरी, सुंदर ते ध्यान शोभे काशीपुरी, वामांगी गौरी जगन्माता, जगन्माता कोटि सूर्य प्रभा प्रभो अंगी कांती, कोटि सूर्य प्रभा प्रभो अंगी कांती, कोटि शीत दीप्ति चंद्र प्रभा, चंद्र प्रभा, सुंदर ते ध्यान शोभे काशीपुरी, सुंदर ते ध्यान शोभे काशीपुरी, वामांगी गौरी जगन्माता, जगन्माता. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. सर्वप्रथम शिव आणि शक्ती निर्माण झाले. या दोघांनी आपल्या निवासासाठी एक रम्य स्थान निर्माण केलं. आणि हे शंकरांचं आधी काळापासून असलेलं निवासस्थान म्हणजे ज्या नगरीला आज आपण काशी नगरी म्हणून ओळखतो ना, ही काशीपुरी भगवान भोलेनाथांनी सर्वप्रथम ब्रह्मांडामध्ये निर्माण केलेली आहे. बघा, ज्यांचा नाश होत नाही. पहिलं स्थान म्हणजे काशी, ज्याला अविमुक्त क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. का अविमुक्त क्षेत्र म्हणतात काशीला? कारण भोलेनाथांनी आपल्या त्रिशूळावर काशी स्थिर केलेली आहे. सर्व चराचराचा जरी प्रलय झाला तरी सुद्धा काशी नगरीमध्ये प्रलय होत नाही, नगरी नष्ट होत नाही. भोलेनाथ प्रलयामध्ये सुद्धा काशीचा त्याग करत नाहीत, म्हणून याला अविमुक्त क्षेत्र म्हणतात. महादेवांना काशी एवढी प्रिय आहे महाराज. काशीमध्ये आनंद नामाचं वन भगवान भोलेनाथांनी स्थापन केलं. या ठिकाणी भगवती जगदंबे सोबत भगवान विहार करतात, म्हणून काशीला आनंद वन असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. धन्य आहेत ते प्राणी ज्यांनी काशी गया प्रयाग वगैरे तीर्थयात्रा केलेल्या आहेत. काशीचा वास ज्याला प्राप्त झाला ना, तो भगवान भोलेनाथांचा प्रिय बनतो. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. नगरी निर्माण केली, पण भोलेनाथांना पार्वतीला अजूनही करमत नव्हतं. पार्वती म्हणते, भोलेनाथ एवढं मोठं घर आपलं आहे, पण काम वगैरे करायला कोणीच नाही, मदतीला माझ्या कोणीच नाही, सगळं काम मला एकटीलाच ओढावं लागतं. बंगला जर कधी तुमचा मोठा असेल तर तुम्हालाही वाटतं ना मदतीला कोणीतरी असलं पाहिजे, कोणीतरी मदतीला हवं ना. आपण सृष्टी अजून निर्माण करूया, सृष्टीचा विस्तार करूया. भगवती जगदंबेनं अमृत घेतलं आणि महादेवांच्या 10व्या हाताला अमृताचा स्पर्श करूला. मनामध्ये कल्पना करूली की कोणीतरी दिव्य पुरुष या ठिकाणी निर्माण व्हावा, जो सृष्टी निर्मितीच्या कार्याला हातभार लावेल. आणि महादेवांच्या 10व्या हातापासून देवी जगदंबेनं एका सुंदर पुरुषाची निर्मिती करूलेली आहे. कसा होता तो पुरुष महाराज? शांताकारं भुजगशयन पद्मनाभ सुरेश, विश्वाधारं गगनसदृश मेघवर्ण शुभांग, लक्ष्मीकांता कमलनयनं योगी विद्यानगम्य, वंदे विष्णुं भवभयहर सर्वलोक एकनाथ. लक्ष्मीनारायण भगवान की जय. शांत सत्वगुणी धीर गंभीर इंद्रनील मण्याप्रमाणे श्यामवर्णाचा तो होता. कुरळे केस होते, कमळाप्रमाणे नेत्र होते, आकर्ण नयन होते, विशाल भाल होते, 4 भुजा त्याला होत्या, विस्तृत वक्षस्थल. अजानुबाहू तो पुरुष एवढा सुंदर होता की कोटी काम सुद्धा याच्या मुखमंडलावरून ओवाळून टाकावे. किती सुंदर आहे आमचा देव. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस पुतळा, रवी शशिका लोपलिया, रवी शशिका लोपलिया, राजस
सुकुमार मदनाचा पुतळा राजसे सुकुमार मदनाचा पुतळा पंढरीनाथ भगवान की जय. विष्णू जेव्हा निर्माण माझी निर्मिती करूली, कशासाठी माझी निर्मिती, माझं नाव काय, माझं कार्य काय. आणि समोर सांब सदाशिव भोलेनाथांना जेव्हा बघितलं, वंदन करवलं, ओळखलं की यांनीच माझी निर्मिती करूली. प्रभू आपण कोण आहात, माझं नाव काय, कशासाठी माझी निर्मिती करूलेली आहे. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथ नारायणांना आज्ञा करते झालेले, हे वत्स तू बरोबर ओळखलंच, मीच तुझी निर्मिती करवलेली आहे आणि तुला नाम मी प्रदान करतो. तुझा आकार कसा आहे, अरे तुझ्या शरीराचा आकार विस्तृत आहे की अखिल ब्रह्मांडाला सुद्धा तू शरीरामध्ये धारण करू शकतो, एवढं सामर्थ्य तुझं. आणि म्हणून तुला एक नाम मी प्रदान करतो, तू विश्व व्यापक असशील. म्हणून लोकांनी सृष्टी निर्माण कर. नारायणा आज्ञा दिली, तपस्या. विष्णू त्याच ठिकाणी आकाशात नभोमंडलामध्ये स्थिर राहून आज तपस्या करण्याला प्रारंभ करते झालेले. बघा, तप केल्याशिवाय देवांना सुद्धा ज्ञान प्राप्त होत नाही. त्या आकाशामध्ये नारायणांनी किती काळपर्यंत तप केलं, 12,000 दिव्य वर्षांपर्यंत नारायणांनी उग्र साधना त्या निर्जन आकाशामध्ये करूली, एकांतामध्ये करूली. एवढं उग्र तप केलं होतं की शरीरामधून घामाच्या धारा व्हायला लागल्या. या घामाच्या धारांनी विश्वामध्ये सगळीकडे पाणी पसरलं. या पाण्यामध्ये निवास करून त्यांनी तप केलं होतं. पाण्याला संस्कृत मध्ये म्हणतात नार. नारह अस्ति अयनयस्य. आणि पाण्यामध्ये निवास करणारा तो देव होता, म्हणून त्याला नाव प्राप्त झालं नारायण भगवान की जय. नारायण नाव प्राप्त झालेलं. आणि जेव्हा तपस्या परिपूर्ण झाली तेव्हा शिव आज्ञेनुसार त्यांना सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान प्राप्त झालं, शिव तत्वाचं ज्ञान प्राप्त झालं. महादेवांच्या आज्ञेनुसार आज विष्णूंनी सृष्टी निर्माण करण्याला जेव्हा प्रारंभ केला, पहिला संकल्प केला. संकल्प करता क्षणी नाभीपासून एक दिव्य हिरणमय कमल निर्माण झालं. आणि या कमलासनावर ब्रह्मदेवांची उत्पत्ती श्रीहरींनी करूलेली आहे. ब्रह्मदेवांच्या शरीराचा वर्ण लाल रंगाचा होता, अंगावर दिव्य तेज होतं. ब्रह्मा सुद्धा जेव्हा उत्पन्न झाले, शिवमायेने मोहित झालेले, आपल्या 4 मुखांनी सृष्टीचं निरीक्षण करू लागलेले ब्रह्मदेव, अरे या ठिकाणी मी कसा निर्माण झालो, कोण माझी माता, कोण माझा पिता, सृष्टीमध्ये चंद्र नाही, सूर्य नाही, तारे ग्रह नक्षत्र नाही, मग या ठिकाणी मी निर्माण कसा झालेलो आहे. ब्रह्म्यानं विचार केला, या कमळापासून मी निर्माण झालो ना, कमळ सुद्धा दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूपासून निर्माण झालेला असेल, याचा सुद्धा आधार शोधला पाहिजे. देवी भागवतामध्ये सुद्धा ही कथा आपण ऐकलेली. महाराज ब्रह्मदेवानं कमळावरून खाली उतरलेले, पाण्यामध्ये प्रवेश केला आणि कमळाच्या नाळीला पकडून खोल 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 जात ब्रह्मदेव आपल्या उत्पत्ती स्थानाचा शोध घेऊ लागले. पण हजारो वर्षांपर्यंत फिरले, ब्रह्मदेवांना उत्पत्ती स्थान सापडलेलं नाही. थकला ब्रह्मा, हरला ब्रह्मा. शेवटी पुन्हा कमलासनावर जेव्हा येऊन बसला, पाण्यावर समोर 2 अक्षर उमटली, त आणि प. जणू काही कोणी ब्रह्म्याला आज्ञा केली होती, हे पत्र ब्रह्मा तप करत. ती आज्ञा शिरोधार्य मानली आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा 2 परार्ध काळापैकी 1 परार्ध काळापर्यंत तप केलं, ब्रह्म्याचं आयुष्य 2 परार्ध म्हणजे अर्ध आयुष्य ब्रह्मदेवांनी तपस्या करण्यामध्ये जेव्हा व्यतीत करवलं, तेव्हा आज नारायणांनी अनुग्रह ब्रह्मदेवांना दिला. आजपर्यंत नारायणाचा वैकुंठ लोक दिसला नव्हता, तो देव दिसला नव्हता, उत्पत्ती स्थान